सराफ सुवर्णकार समाजाच्या वतीनं ॲडव्होकेट डॉक्टर गौरव डहाळे यांचा गौरव, विधी अधिकारीपदी नियुक्ती आणि PhD पदवीनं वाढवला जिल्ह्याचा मान. डहाळे यांना देशसेवेची संधी, आमदार संग्राम जगताप यांचं प्रतिपादन. प्रवर्तन संचालनालय ईडीमध्ये विधी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तसंच विधी क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण PhD पदवी संपादन केल्याबद्दल ॲडव्होकेट डॉक्टर गौरव सुनील डहाळे यांचा अहिल्यानगर जिल्ह्यातील सराफ सुवर्णकार समाजाच्या वतीनं गौरव सत्कार करण्यात आला. कमी वयामध्ये हे यश संपादन करणारे डहाळे हे जिल्ह्यातील पहिले युवक ठरले असून त्यांच्या या यशामुळं जिल्ह्याच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे. शहरातील संजोग लॉन इथं आयोजित सन्मान सोहळा आमदार संग्राम जगताप आणि मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी मजूर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जगताप, श्यामसेठ देडगावकर, सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे चेअरमन उमेश बुऱ्हाडे, विशाल वेद पाठक, स्केटिंग प्रशिक्षक प्रशांत पाटोळे, PhD मार्गदर्शक ॲडव्होकेट समीर चव्हाण, उपप्राचार्य गोकुळदास लोखंडे, ॲडव्होकेट राजेंद्र सेलोत, ॲडव्होकेट अनिल सरोदे, ॲडव्होकेट आशिष पाटणकर, सूरज पालबंश, जॉन पठारे, वैभव बागुल, ॲडव्होकेट श्रेयश देवरे, ॲडव्होकेट ललित गुंदेचा, सुभाष शेठ कायगावकर, प्रकाश लोळगे, मयूर कुलथे, नगरसेवक मयूर बांगरे, ॲडव्होकेट प्रसन्न बिंगी, अजय जगताप, राहुल टाकळकर, सुनील मनसरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रमोद बोराडे यांनी गौरव डहाळे यांच्या यशाचा आढावा घेत त्यांच्या कर्तृत्वामुळे समाजाला अभिमान वाटत असल्याचं सांगितलं. शैक्षणिक तसंच स्केटिंग क्रीडा क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी मिळवलेल्या यशाची माहिती त्यांनी दिली. वकिली व्यवसायातनं मिळवलेलं यश आणि सातत्यपूर्ण मेहनतीचा प्रवासही त्यांनी मांडला. कार्यक्रमाचं स्वागत सुनील डहाळे आणि सौ मेघा डहाळे यांनी केलं. आमदार संग्राम जगताप म्हणाले की शहराच्या दृष्टीनं मान उंचावणारा क्षण आहे. हा पहिल्यांदाच मान मिळाला आहे. विविध संस्था देशाच्या रक्षणासाठी कार्य करत असून ईडी ही वित्तीय संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये आणि आर्थिक फसवणूक आणि घोटाळे करणाऱ्यावर वचक ठेवण्यासाठी देशात प्रवर्तन संचालनालय कार्यरत आहे. या कार्यामध्ये गौरव डहाळे यांना संधी मिळाली असून ही देशसेवेचे कार्य त्यांच्या हातून घडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की आपल्या शहरातनं ईडीमध्ये कायदेशीर अधिकारी घडतो हे कौतुकास्पद आहे. स्पर्धा परीक्षाद्वारे अधिकारी होऊन सर्वसामान्य न्याय देण्याचं आणि सामाजिक कार्य करण्याची संधी मिळते. इतर मित्र मोठे पॅकेज घेऊन देशविदेशामध्ये स्थायिक होतात, मात्र मनातील जिद्द हा प्रवास यश मिळवल्याशिवाय गप्प बसू देत नाही. शेवटी मिळालेलं यश समाधान देणारं असल्याचं त्यांनी सांगितलं. उमेश बुऱ्हाडे यांनी सराफ व्यावसायिकांना होणाऱ्या त्रासाबाबत भाष्य करत कायदेशीर मार्गदर्शनाची गरज अधोरेखित केली. गौरव डहाळे यांच्या सहकार्यानं समाजाला अधिक बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भ्रष्टाचारापासून दूर राहून प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. उपप्राचार्य गोकुळदास लोखंडे यांनी गौरव डहाळे यांच्यातील गुणवत्ता आणि जिद्दीचा उल्लेख करत उत्तम विद्यार्थी घडवल्याचे समाधान व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपत अधिकारी म्हणून काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. ॲडव्होकेट राजेंद्र सोलेत यांनी विधी क्षेत्रातील संधीचा आढावा घेत कायद्याच्या चौकटीत राहून समाजाचे प्रश्न सोडवता येतात असं सांगितलं. ईडीसारख्या महत्त्वाच्या संस्थेत काम करताना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी गौरव डहाळे यांना मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं. स्केटिंग प्रशिक्षक प्रशांत पाटोळे यांनी लहानपणापासूनच गौरवमध्ये असलेली जिद्द, चिकाटी आणि शिस्त यामुळंच हे यश शक्य झाल्याचं सांगितलं. ॲडव्होकेट प्रसन्न बिंगी यांनी त्यांच्या वाचनाच्या सवयीमुळं त्यांनी व्यापक ज्ञान आत्मसात केल्याचं नमूद केलं. विशाल वेद पाठक यांनी सराफ सुवर्णकार समाजासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचं सांगितलं. समाजातील युवक उच्च पदावर पोहोचल्यानं संपूर्ण समाजासाठी ते प्रेरणादायी ठरत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नगरसेवक मयूर बाली बांगरे यांनी गौरव डहाळे यांच्याशी असलेले मैत्रीचे नाते सांगत दोघांनीही आपल्या क्षेत्रामध्ये यश मिळवल्याचा अभिमान व्यक्त केला. यावेळी गौरव डहाळे यांच्या आईवडिलांनी व्हिडिओद्वारे भावनिक संदेश दिला. लहान भाऊ सौरव डहाळे यांनी गौरवचं शिक्षण आणि खेळातील समर्पण अधोरेखित करत तो कुटुंबासाठी प्रेरणास्थान असल्याचं सांगितलं. सत्काराला उत्तर देताना ॲडव्होकेट डॉक्टर गौरव डहाळे यांनी आपल्या यशाचे श्रेय गुरुजन आणि मार्गदर्शनात दिले. आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू येईपर्यंत संघर्ष करत राहा असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. या प्रसंगी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या वतीनं ॲडव्होकेट डॉक्टर गौरव डहाळे यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसंच त्यांच्या यशात योगदान देणाऱ्या सर्व गुरुजन आणि मार्गदर्शकांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार सोमनाथ मैड यांनी मानलं. यावेळी स्वप्नील राजूरकर, सुनील कुलथे, सदाशिव मैड, देविदास आंबिलवादे, सुजित बोकन आदी उपस्थित होते. सर्वप्रथम जय नरहरी. आज मी आपल्या सर्वांसमोर एक ईडी ऑफिसर आणि एक PhD कंप्लीट झालेला विद्यार्थी असलो तरीसुद्धा मला हे सांगायचं आहे की इथे उपस्थित असलेले सर्व
हे यांचा अमूल्य वाटा राहिलेला आहे या सर्व याच्यामध्ये. जसं की लोखंडे सर म्हणले की आपल्याला समाजासाठी काहीतरी देणं लागतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी इथे आज हे सांगू इच्छितो की सर, इथे उपस्थित असलेले सगळेजण हे फक्त माझे समाज बांधव नाही, तर हे माझ्या कुटुंबातले एक सदस्य आहेत सर. त्यांच्यासाठी करणं, त्यांच्यासाठी योगदान देणं हे मी कधीच विसरणार नाही. त्यानंतर मी आजपर्यंत जे काही सिन्सिअरिटी झालं किंवा शिक्षण झालं किंवा चॅलेंजेसला फेस करणं, मग ते यश असू अपयश असू, या मागं सगळ्यात मोठा वाटा माझ्या प्रशांत सरांचा आहे. 5 वाजता उठून स्केटिंग करायला जाणं असू, त्याच्यानंतर कुठलंही यश अपयश येऊ, त्यांनी कुठल्याही अपयशाला कसं समोर जायचं, काय करायचं, पुढे कसं पाऊल उचलायचं, हे त्यांनी मला आजपर्यंत शिकवत आलेले आहेत. जसं की आमचे आदरणीय गुरु गणेश शिरसाट सर म्हणतात की तोपर्यंत लढा जोपर्यंत तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू बघत नाही. तो क्षण एक क्षण असतो की ज्याच्यासाठी तुम्ही आज रोजीपर्यंत लढत असता. तर त्या क्षणापर्यंत मी आज लढायचा प्रयत्न केलेला आहे आणि अपेक्षा बाळगतो की तोपर्यंत मी सिद्ध करू शकलो. त्यानंतर उपस्थित सर्व डायसवरच्या डिग्निटरीजला मी धन्यवाद देऊ इच्छितो. आपण सगळे इथं उपस्थित झाला त्याच्याबद्दल मी धन्यवाद देऊ इच्छितो. माझा सत्कार केला. आदरणीय उपस्थित मान्यवर, आपले सर्व कुटुंबीय, मैत्रिणी आणि विशेषतः आजच्या या कार्यक्रमाचा मानकरी माझा भाऊ ॲडव्होकेट डॉक्टर गौरव डहाळे. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच खूप खास आहे, अभिमानाचा आणि भावनिक आहे. कारण आज आपण एक अशा व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी एकत्र झालो आहोत ज्याने आपले कष्ट, जिद्द आणि अथक परिश्रमांच्या जोरावर आयुष्यातील एक मोठा टप्पा पार केला आहे. भाऊ, तू PhD पूर्ण केलीस आणि त्याचबरोबर ED लीगल ऑफिसर या प्रतिष्ठित पदावर नियुक्ती मिळवलीस. ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. लहानपणापासूनच तू मेहनती होतास. तुझ्यात नेहमी काहीतरी मोठं करायची जिद्द होती. मग ती स्केटिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड असो व अभ्यासात PhD पर्यंतचा प्रवास. इतर जिथे थांबायचे तिथे तू सुरुवात करायचास. तुझं ध्येय स्पष्ट होतं आणि त्यासाठी तू घेतलेली मेहनत आज या यशाच्या रूपात आपल्या समोर उभी आहे. PhD ही फक्त एक पदवी नसते, तो एक प्रवास असतो. अनेक जागरणांचा, असंख्य अभ्यासाचा, कधी अपयशाचा तर कधी आत्मविश्वासाचा. या प्रत्येक क्षणी तू स्वतःला मजबूत ठेवलंस. कित्येक वेळा परिस्थिती कठीण झाली असेल, पण तू कधी मागे वळून पाहिलं नाहीस. हेच तुझं खरं सामर्थ्य आहे. आणि आता ED लीगल ऑफिसर म्हणून तुझ्यावर एक मोठी जबाबदारी आली आहे. कायदा, न्याय आणि सत्य यांच्या मार्गावर चालत समाजासाठी काम करणे हे खूप मोठे कर्तव्य आहे. मला पूर्ण विश्वास आहे की तू ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडशील. भाऊ, तू आमच्यासाठी फक्त कुटुंबातील सदस्य नाहीस, तर एक प्रेरणा आहेस. तुझ्यासाठी आम्ही शिकतो, तुझ्याकडून आम्ही शिकतो मेहनत कशी करायची, हार कधी मानायची नाही आणि स्वप्न कसं पूर्ण करायचं. मम्मी आणि पप्पांसाठी तर हा क्षण शब्दात मावणारा नाही. त्यांच्या त्यागाचा, प्रेमाचा आणि विश्वासाचं हे फळ आहे. त्यांच्या डोळ्यातला आनंद आणि अभिमान आज सगळ्यांना दिसत आहे. आज या मंचावरून मी तुला एकच सांगू इच्छितो, तुझं हे यश फक्त सुरुवात आहे. अजून खूप मोठं आकाश तुझी वाट पाहत आहे. तू अशीच प्रगती करत राहा, अशीच भरारी घेत राहा आणि प्रत्येक यशासोबत नम्र राहा. शेवटी तुला मनापासून शुभेच्छा. तुझं आयुष्य आनंद, यश, समाधान आणि सन्मानाने भरलेलं असो. तू जे काही करशील त्यात नेहमी सर्वोत्तम करशील याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. खूप जवळ पाहिलेला आहे आणि असे एक व्यक्तिमत्व किंवा असा एक मुलगा मी ज्यावेळेस
पुणे विद्यापीठामध्ये गेली 5 वर्ष परीक्षा विभागाचा सहसंचालक म्हणून काम करत होतो. त्यामुळे एक स्पार्क असणारा विद्यार्थी ज्यावेळेस माझ्या संपर्कात येतो, खऱ्या अर्थाने तिथून मला असं वाटलं की या विद्यार्थ्यामध्ये, या मुलामध्ये एक वेगळा स्पार्क आहे आणि त्याची कष्ट करण्याची जी जिद्द आहे ती खरोखर अतिशय उत्कृष्ट आहे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे की एखादं काम त्याच्याकडे दिल्यानंतर, म्हणजे मी आता विद्याप्रतिष्ठान कॉलेज ऑफ एज्युकेशन म्हणजे BEd कॉलेजला उपप्राचार्य म्हणून सध्या कार्यरत आहे. मी पण माझी बदली नगरला झालेली आहे, परंतु आमच्या संस्थेचं सुद्धा जवळजवळ 4 ते 5 केसेस गौरव हँडल करत आहे सध्या सुद्धा. आणि त्याची जी काम करण्याची, अभ्यास करण्याची जी वृत्ती आहे ती खरोच उत्कृष्ट आहे. आणि त्यामधून मला असं वाटतं आम्ही 2 केस जिंकलेलो पण आहे. म्हणजे गौरवने अतिशय छान पद्धतीने काम आमच्या संस्थेसंदर्भात केलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की असा एक विद्यार्थी आहे आणि जो विद्यार्थी खऱ्या अर्थाने मी त्यांच्या घरी गेल्यानंतर मला कळालं की वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार त्यांच्या वेगवेगळ्या कपाटामध्ये लावलेले आहेत. मी ज्यावेळेस ते पाहिलं त्यानंतर मला अतिशय आनंद झाला. आणि खऱ्या अर्थाने गौरवला मार्गदर्शन करत असताना म्हणजे असा एक विद्यार्थी या समाजामध्ये, आपल्या समाजामध्ये घडतो आणि जो समाजासाठी पुढे येऊन काम करणार आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सर्व मित्र, सर्व मान्यवर, मंचावरील सर्व सन्माननीय, तसंच आजच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती गौरव डहाळे. आपल्या सर्वांना कल्पना असेल की वकिली व्यवसायामध्ये शिरण्याचं धाडस असं कोणी करत नाही. आता मी देखील गेली 35 वर्ष वकिली व्यवसायामध्ये नगर येथे काम करतो. पण पूर्वीच्या काळी वकिली व्यवसाय हा कोणी चॉईसने निवडत नव्हतं. हल्लीचा विषय थोडासा वेगळा आहे. हल्ली मुलं बाय चॉईस या व्यवसायामध्ये यायला लागलेत. याचं येण्याचं कारण देखील तसंच आहे, कारण वकिली व्यवसायामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. पूर्वी आपल्या पिढीमध्ये जो पूर्वजात व्यवसाय चालू असायचा त्याप्रमाणेच पुढचा व्यवसाय देखील तीच पिढी करायची. परंतु आता डाळे साहेबांचा आपण जर पाहिलं तर सराफी व्यवसाय आहे आणि त्यांच्या मुलाने वकिली व्यवसायात पदार्पण केलेलं आहे. निश्चितपणे कौतुकास्पद काम केलं गौरवने. आणि आपल्या सर्वांना कल्पना असेल की आता वकिली व्यवसाय देखील तितकासा सोपा राहिलेला नाही आहे. समाजाचे प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवणं ही देखील एक प्रकारची कला आहे आणि गौरव निश्चितपणे ती पार पाडेल अशी मला निश्चित खात्री आहे. डाळे साहेबांचा माझा एक गेली 6 वर्षाचा परिचय आहे, परंतु गौरवच्या सुरुवातीपासूनचा जो काही त्याचा प्रवास आहे त्या प्रवासाबाबत प्रत्येक वेळी त्यांनी माझ्यावर चर्चा केली. मी नगर कोर्टामध्ये 15 वर्ष सरकारी वकील म्हणून देखील काम पाहत होतो. त्यावेळेस डहाळे साहेबांचा माझा अनेक कामाच्या निमित्ताने परिचय झाला आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की कायद्याच्या क्षेत्रातल्या सर्वोच्च डिग्री आज गौरवने घेतलेली आहे. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इज नॉट अ जॉब. त्याच्यापूर्वी त्याने LLM देखील केलेलं आहे, कारण एवढं सगळं अल्पवयात देखील केलं आहे. ही गोष्ट फार अत्यंत महत्त्वाची आहे, कारण पूर्वी मला चांगलं आठवतं आहे की आम्हाला जे शिकवायला शिक्षक होते ते अगदी रिटायरमेंटला आल्यानंतर कुठंतरी त्यांचं PhD झालेलं असायचं. पण गौरवच्या बाबतीत हा खूप विषय वेगळा आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये एवढ्या सर्व डिग्र्या प्राप्त करणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे आणि ते देखील कायद्यासारख्या क्लिष्ट विषयांमध्ये त्याने ही डिग्री प्राप्त केली. निश्चितपणे आजच्या कार्यक्रमाचा तो म्हणजे कौतुकास पात्र आहे आणि आज समोर उपस्थित जे लोक आहेत यातून सिद्ध होते की डहाळे परिवारावर अनेक जण प्रेम करत आहेत. ट्रेनिंग करतो, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि जेव्हापासून लहानपणापासून तो माझ्या संग असताना जे त्याच्या घरच्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला, आजपर्यंत गौरवलाही माहिती आहे आणि इतरांनाही माहिती आहे की बऱ्याच वेळेस कॉम्पिटिशन खेळायला गेल्यानंतर त्याचे पॅरेंट्स कधी माझ्याबरोबर नव्हते, कारण मी असलो की ते सांगायचे सर तू आणि सर बघून घे काय ते. गौरवचं ट्रेनिंग लहानपणापासून खूप हार्ड, डेली 40 किलोमीटर स्केटिंग, नंतर एक्सरसाइजेस आणि तो दिवसभर माझ्याबरोबरच राहायचा. आज जर असं मी सांगू इच्छितो की माझी सावली म्हणजे गौरवच आहे. जसं मी मुवमेंट करणार, गौरवनी एवढ्या वर्षापासून कधी माझ्यापासून कधी लांब गेला नाही, काय नाही. आजही तो एज्युकेशन करतोय, शिकतोय, एवढी मोठी त्याची अचिव्हमेंट झाली आहे. पण आठवड्यातून 2 ते 3 वेळेस फोन केल्याशिवाय त्याचंही मन भरत नाही आणि माझी आशा संपत नाही की गौरव फोन करेल. तर आज सांगायचं ठरलं तर गौरवची एवढी मोठी सिलेक्शन झालं ED ऑफिसर ठिकाणी, तर याच्यासाठी मी त्याला खूप अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच.
प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.